नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं MST सिटी सिम्प्लिफाईड आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जे आपला व्हिडिओ आहे हे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की जे कॅपराउंड 3 मध्ये काही इम्पॉर्टंट अपडेट्स आले आहेत। त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे आपले कॉलेजेस ॲड झाले। BMHचे 7 कॉलेजेस ॲड झाले। 7 कॉलेजेस ॲड होणं म्हटल्यावर ही काही सोपी गोष्ट नाही। असं समजा की ज्या मुलांचे मार्क कमी होते, ज्यांची रँक कमी होती, त्यांच्यासाठी दिवाळीमध्ये दिवाळी आहे। ठीक आहे, तर मी असं का बोलत आहे, कारण की 368 एवढे कॉलेजेसचा समावेश कॅपराउंड 3 मध्ये होणार आहे। ही अत्यंत हर्षाची गोष्ट आहे, कारण की जसे सीट वाढले आहेत म्हणजे ते आता सीट्स आहे ते नवीन मुलांना अलॉट होणार आहे। नवीन मुलं म्हणजे कोणते, ज्यांचे चान्सेस कमी होते कॅपराउंड 3 मध्ये लागण्याचे, त्यांचे चान्सेस वाढणार आहे। तर ते 7 कॉलेजेस कोणते आहेत, आपला सीट मॅट्रिक्स आलेला आहे आणि त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगणार आहे की ते कॉलेज कोणते कोणते आहेत आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत। सगळ्यात पहिलं आपला कॉलेज आहे अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। या कॉलेजमध्ये एकूण 43 जागा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर एक सेकंड द्या फक्त मला। हां त्याच्यानंतर आपला जे 2 नंबरचा कॉलेज आहे ते आहे रुरल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। या कॉलेजमध्ये 35 जागा आहेत। आणि जे तिसरं कॉलेज आहे ते आहे संतोषी माता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। या कॉलेजमध्ये एकूण 70 जागा आहे। 70 जागा आहे म्हणजे इथं सीट्स जास्त आहे, पण स्टेट कोट्यासाठी 70 सीट्स अलॉटमेंट झालेली आहे। ठीक आहे, बाकीचे जे सीट्स असतात ते आपला तुम्ही ऑल इंडिया कोटा म्हणा किंवा हँडिकॅप कोटा याच्यामध्ये जातात। त्याच्यानंतर आहे एकनाथराव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव। जळगावचं एक कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये एकूण 42 सीटची इनटेक कॅपॅसिटी आहे। त्याच्यानंतर आहे दुसरा कॉलेज आपला समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे। पुण्याचा जे आहे जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये 42 सीटांचा समावेश असणार आहे। त्याच्यानंतर आहे आपला कॉलेज बुलढाण्याचा एक कॉलेज आहे गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। या कॉलेजमध्ये 42 सीट्सचा अलॉटमेंट स्टेट कोटासाठी होणार आहे। बाकीचे जे सीट्स आहेत ते ऑल इंडिया कोटा, हँडिकॅप, फिजिकली वगैरे जे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपला जे छत्रपती संभाजीनगरचा एक कॉलेज आहे राष्ट्रीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। नवीन कॉलेज आहे, त्याच्यामध्ये टोटल 70 सीट्स असणार आहे। खूप जास्त सीट्स आहे, 70 सीट्स त्या कॉलेजमध्ये असणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा एक कॉलेज आहे। आता हे जे सीट्स वाढले आहेत त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुमचे चान्सेस वाढले लागण्याचे। कधी तुमचा कट ऑफ कधी कमी असेल, तुमचा रँक जर 4,25,000पेक्षाही जास्त असेल किंवा 4,25,000च्या दरम्यान असेल, 4,30,000च्या जवळपास, 4,20,000 वर, तर तुमचे चान्सेस खूप जास्त आहे या राऊंडमध्ये अलॉटमेंट होण्याचे। ठीक आहे, मी ST कॅटेगरीची गोष्ट करत नाही, फक्त इम्पॉर्टंट काय तुम्हाला चॉईस फिलिंग व्यवस्थित करणे आहे। कारण की चॉईस फिलिंगचा हा जे कॉन्सेप्ट असणार आहे खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की तुमचे प्राधान्य क्रमांक जसे सेट करताल तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे। याच्यामध्ये 80 ते 90% मुलं इथे चूक करतात। ठीक आहे, ती चूक तुम्ही टाळा, त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता। आमचा नंबर खाली दिलेला आहे 9284580108 9284580108 या नंबरवर कॉल करू शकता। कारण की आमच्याजवळ जे कॉलेजांचा नॉलेज आहे महाराष्ट्रातील सगळ्या कॉलेजांचा तुम्हाला इनडिप्थ आम्ही प्रत्येक कॉलेजाचा रिव्ह्यू देऊ शकतो की कोणता कॉलेज कसा आहे, त्या प्रत्येक कॉलेजाची आमच्याजवळ माहिती आहे। त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या रँकच्या हिशोबाने बेस्ट कॉलेज अलॉटमेंट करून देऊ शकतो। ठीक आहे, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।